नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मग आज आपण बनवूयात एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि रेस्टॉरंट स्टाईल अशी पालक पनीरची भाजी। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी ही भाजी तयार झालेली आहे। तर त्यासाठी आपण येथे सुरुवातीला पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी छान उकळून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण हा पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर चमच्याच्या सहाय्याने हा पूर्ण आपण हा असा दाबून यामध्ये घालून घेणार आहोत। अगदी 1 ते 2 मिनिटच छान हा उकळून घ्यायचा आहे। जास्तही ओव्हर कुक आपल्याला हा उकळायचा नाही, कारण त्यामुळे आपला त्याचा कलर हा चेंज होऊ शकतो पानांचा। त्यामुळे आता हा उकळल्यानंतर आपण पालक काढून घेणार आहोत। तर पालक काढत असताना आपण हा एका थंड पाण्यामध्ये पालक काढून घ्यायचा आहे, त्यामुळे तो जास्त शिजला जात नाही आणि आपल्या भाजीचा कलर ही यामुळे एकदम छान असा येतो। तर आता आपण हा पालक यामध्ये काढून घेतलेला आहे। तर आपण हे पाणी आहे ते टाकून न देता एकदम चांगलं पाणी आहे, तर हे आपण पीठ मळण्यासाठी वापरू शकतो थंड झाल्यानंतर। तर इथे आपण भाजीसाठी आता 2 ते 2.5 टोमॅटो आहेत ते बारीक कट करून घेतलेले आहेत। हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत। यामध्येच आपण अद्रक थोडीशी घालून घेणार आहोत आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला छान प्युरी बनवून घ्यायची आहे। आता आपण येथे पालकाची प्युरी तयार करून घेणार आहोत। तर मिक्सरमध्ये हा पालक घालून याची छान अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण येथे कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत आणि तेल घातल्यानंतर तेल छान गरम झालं की यामध्ये आपण पनीर छान तळून घ्यायचं आहे। छान गोल्डन असा थोडासा कलर आल्यानंतर आपल्याला हा पनीर या पद्धतीने तळून घ्यायचा आहे। तर आता आपल्या पनीरलाही छान कलर आलेला आहे। तर आता आपण हा पनीर काढून घेणार आहोत। पनीर तळून घेतल्यामुळे भाजीची चव ही एकदम छान अशी येते, त्यामुळे पनीर हा आपण तळून घेतलेला आहे। आता आपण हा काढून घेणार आहोत। नंतर भाजीसाठी आपण येथे 1 ते 1.5 पळी आपण तेल टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण इथे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता टाकून घेणार आहोत। वरतून अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे। जिरे तडतडल्यानंतर इथे आपण 2 मीडियम साईजचे कांदे छान बारीक कट करून घेतलेले आहेत। तर तो कांदा यामध्ये घालून छान असा परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला कांदा हा छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर इथे आपण ही टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती यामध्ये घालून घेतलेली आहे। प्युरी घातल्यानंतर आपल्याला छान हे 2 ते 3 मिनिट छान तेल सुटेपर्यंत आपल्याला आता हे परतून घ्यायचं आहे। छान आता हे परतल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। त्यामध्येच आपण अर्धा चमचा हळदी, त्यानंतर आपण इथे 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि इथे आपण घरगुती कुठलाही मसाला इथे अर्धा चमचा वापरू शकतो। आता हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत। हे मसाले छान आता मिक्स झाल्यानंतर 1 ते 2 मिनिट थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण ही तयार केलेली पालकची प्युरी घालून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता एकदम कलर ही छान असा आपल्या प्युरीला आलेला आहे। तर या पद्धतीने पालक जर छान शिजवून घेतला तर भाजीची ही टेस्ट छान येते आणि कलर ही छान असा येतो। तर आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं लागेल असं यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। आता आपले हे छान 5 ते 10 मिनिट आपण हे शिजवून घेतलेली आहे भाजी। एकदम छान अशी ग्रेव्ही ही आपली तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता थिकनेस पण ही एकदम छान असा आपल्या ग्रेव्हीला आता आलेला आहे। तर वरतून आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपण यामध्ये आता हा तळलेला पनीर यामध्ये घालून घ्यायचा आहे। पनीर घातल्यानंतर आपल्याला छान हे 4 ते 5 मिनिट असं उकळून भाजी घ्यायची आहे। त्यामुळे काय होते की पनीर ही त्यामध्ये थोडासा टेस्टमध्ये त्यामध्ये शिजला जातो आणि टेस्ट ही छान अशी येते। जास्तही शिजवायचं नाही, कारण पनीर हा परत चिकट असा बनतो। तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे।
आणि वरतून आपण यावरती क्रीम घालून घेणार आहोत। यामध्ये तुम्ही आपली जी ताजी साई असते ती जरी घातली तरी चालते। तर यामुळे आपली भाजी एकदम टेस्टी अशी लागते आणि खायलाही एकदम चवदार झटपट अशी ही होणारी पालक पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।